तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. डांग सौंदाणे येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी व पुरस्कार सोहळ्यांनी शिवजयंती साजरी. डांग सौंदाणे येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजन्मोत्सवाची तयारी पहाटेपासून करण्यात आली. सकाळी 21 यजमान जोडप्यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे दुग्धाभिषेकाने पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी 10 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 8 मान्यवर जोडप्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी बागलांचे आमदार दिलीप बोरसे उपस्थित होते. त्यांनी शिवपुतळ्याचे पूजन करून उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा, जनता विद्यालय व जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अनेक विद्यार्थ्यांनी महाराजांवरील पोवाडे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. शिवजयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शिवरायांचा इतिहास प्रभावीपणे मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उत्तमराव सोनवणे यांनी केले, तर प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक रवींद्र सोनवणे यांनी केले. शिवप्रतिष्ठानच्या वतीने खालील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आदर्श ग्राम गौरव पुरस्कार गंगाधर वाघ, आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर सुरेश वाघ, ज्ञानदीप पुरस्कार योगेश बोरसे, आदर्श उद्योजक पुरस्कार सचिन वाघ, गुणरत्न व्यावसायिक पुरस्कार केशव बाबा चिंचोरे, प्रगतिशील युवा शेतकरी पुरस्कार राजेंद्र परदेशी, आदर्श शिक्षक पुरस्कार सखाराम बिरारी, श्रावणबाळ पुरस्कार नंदकिशोर सोनवणे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर शिवव्याख्याते परमेश्वर महाराज उगले यांचे शिवव्याख्यान आयोजन करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, दिवसभर महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमांमुळे डांग सौंदाणे येथील शिवजयंती उत्साहपूर्ण व आगळीवेगळी ठरली. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रखर न्यूजसाठी निलेश गौतम, डांग सौंदाणे.